या देवळात एवढी बारकी खांब तर विषय काय सांगतो म्हणे. रामकृष्ण माऊली सकाळ सकाळी आवडलं बघा आणि चाललोय तासाला. आणि तासाला पाणी संपलं घरातलं म्हणून पाणी आणायला गेलो. वातावरण एक नंबर झालं. तर आजी म्हणते माझा व्हिडिओ घे. आजींचा व्हिडिओ घेतला. आजी पाणी भरायला आलत्या हो. तिथनं डायरेक्ट गेलो आष्ट्याच्या स्टँडवर कारण भाव आलता हो त्याला आणायला जायचं. त्याला घेतला गाडीवर घरात आलो. पराठा खाल्ला आणि आता खाऊन जाणार तुम्ही तासाला. गाडी काढली. बाहेर आलो आणि सगळ्यात पहिला गेलो गणपती मंदिरला. गणपतीच्या पाया पडलो. पाया पडून डायरेक्ट आलो बघा तासा. आज होती आमची टेस्ट. टेस्ट द्यायला गेलो बघा. पुन्हा टेस्ट देऊन आलो. साहित्य तीन सगळं बॅगेत ठेवलं. पुन्हा ब्रेक झालता म्हणून खाली आलो बघा. पुन्हा 5 मिनटं बसलो. पुन्हा तास सुटले आलो घरला. गाडी काढली. बाहेर आलो. घरात आलो बघा. पुन्हा जेवाय टायमाला बोकुशबाई येऊन बसलेलं. ती म्हणते आता जेवताना तर मोबाईल ठेव. असं ते म्हणलं कंटेंट तर गावती हो तेवढा. पुन्हा जेवण झाल्यावर आलो बाहेर फिरायला. तिथनं पुढं नाक्यावर गेलो बघा. नाक्यावर गणपती मंदिरला जाणार होतो आणि मंदिर झालं होतं बंद कारण रात्री उशीर झालता हो. तिथनं गेलो दत्त मंदिरला. पायात पडलं. जरा 5-10 मिनटं इथं बसलो कट्ट्यावर. तिथनं गेलो बघा सोडा कट्ट्यावर. सोडा कट्टा म्हणजे इथं सोड्याचं दुकान आहे हो. तिथे गेलो. त्यांना म्हटलं 3 सोडा द्या. सोडा त्यानं घेतला बघा पुन्हा. एक नंबर सोडा लागतोय. तिथनं गेलो आम्ही सोमेश्वर मंदिरला पाया पडायला. इथं मंदिरात आलो. बघा ते तिथलीच खांब आहेत. मंदिर एक नंबर आहे. पायातीन पडलो. मंदिरात आलो एक नंबर वाटते बघा. पायातीन पडून झाल्यावर आलो बाहेर. बघा हे तळ्याचं काम तिथून चालू आहे हो. तिथनं गेलो डायरेक्ट आम्ही बाहेर. आम्ही चालत आलतो त्यामुळे झालता उशीर. आता चाललो घरला. तर आता भेटूया मग पुढच्या व्हिडिओ. जाता जाता तेवढं व्हिडिओ लाईक करून जावं म्हणजे झालं.